नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज घेऊन आलेलो आहे, अपडेट घेऊन आलो आहे। नक्की ही अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर लाडक्या बहिणी या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेअर करा, लाईक करा व्हिडिओ आवडला तर। आणि तुम्हाला पैसे आले की नाही अजूनपर्यंत कॉमेंट करायला विसरू नका, कारण मी तुमची कॉमेंट इथून पुढे तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला शो करणार आहे, तुमचं नाव यावरती दिसणार आहे। त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर पैसे आले असेल तर तुमच्या जिल्ह्यानुसार तुमचं नाव टाका, जेणेकरून मी तुम्हाला रिस्पॉन्स देईल। तर पहा, नक्की ही बातमी काय आहे, नक्की ही अपडेट काय आहे, लवकरात लवकर जाणून घेऊयात, कारण तुमची इच्छा देखील तेवढीच महत्त्वाची आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेतून 2652 महिला सरकारी कर्मचारी अपात्र, 3.58 कोटी सरकारला परत करावे लागणार। आता का करावं लागणार? 3.58 कोटी सरकारला परत का करावं लागणार? तर याच्या मागचं खूप मोठं रिझन आहे, खूप मोठं कारण आहे। ते कारण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर पहा, लाडकी बहीण योजना यामध्ये काही गैरप्रकार समोर आलेला आहे। योजनेत पात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांनी पैसे घेतलेले आहेत, जे आता सरकार परत घेणार आहे। त्यामुळे लक्षात असू द्या, ज्या महिलांनी गैरप्रकार मार्फत फॉर्म भरलेला आहे त्यांनी ही न्यूज अपडेट व्यवस्थित ऐकावी। त्या 2652 म्हणजे 2652 कर्मचाऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून काढण्यात आलेली आहेत। निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना सुरू केली होती। हे तर आपल्याला माहितीच आहे, कारण मतदान मिळालं तर इथून पुढे तुमच्या ज्या योजना आहेत त्या सुरू करूत, अशा प्रकारे आश्वासन देण्याचं काम हे सरकारने प्रथम केलं होतं। तर आता सरकार योजनेतील त्रुटी साधणाऱ्यांना प्रयत्न करत आहे। त्यानंतर यांनी सांगितलेलं आहे की अंबादास दानवे यांनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे। तर पहा पुढे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारसाठी तारेवरची कसरत ठरत आहे। या योजनेच्या महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहे। मात्र आता आर्थिक अडचणीमुळे सरकारला या योजनेतून सुधार करावा लागणार आहे। योजनेत अपात्र ठरलेल्या 2652 सरकारी कर्मचाऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहेत। त्यांनी घेतलेले जे पैसे असतील 3.58 कोटी रुपये सरकारला परत करावे लागणार। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर आर्थिक भार वाढला आहे, त्यामुळे हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे आणि घेण्यात आलेला आहे। त्यानंतर अपात्र लाभार्थ्यांची संख्येची वाढ याची शक्यता। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर मोठा आर्थिक भार पडत आहे, त्यामुळे सरकारने काही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली। IT विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते ही आकडेवारी आणखी वाढू शकते, कारण अजूनही सुमारे 6 लाख कर्मचाऱ्यांच्या नोंदी तपासण्याचे बाकी आहे। राज्य सरकारचे कर्मचारी मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर आणि इतर महानगरपालिका तसेच सरकारी शिक्षकांचा यात समावेश आहे। या सर्वांच्या नोंदी तपासल्या जाणार आहेत। या प्रक्रियेला वेळ लागू शकतो, कारण आम्ही या सर्व संस्थांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड मागवले आहेत। तर पहा, एकूणच म्हणजे अजून ज्या आहे लाडकी बहीण योजना याच्यावरती काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि कठोर चौकशी केली जात आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते काही लाडक्या बहिणींचे हे पैसे रिटर्न जाऊ शकतात आणि ज्या खरं पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना ही योजना आहेत ही सुरळीत चालू राहणार आहे। तर ही नोंद घ्यायची आहे। तुम्ही जर यातले नसाल तर चांगलीच गोष्ट आहे। पहा पुढे, सरकारी कर्मचाऱ्यांचे उत्पन्न पात्र मर्यादेपेक्षा जास्त। विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या योजनेत केवळ 21 ते 65 वयोगटातील या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त नसावे असे सांगण्यात आले होते। त्यांना दरमहा 1500 रुपयाची मदत केली जाते। सरकारी कर्मचाऱ्यांचे उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असते, त्यामुळे ते या योजनेस पात्र नाहीत। तरीही अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी कोणतीही तपासणी न करता या योजनेचा लाभ घेतला आहे, म्हणून हा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सरकारचे 36 कोटींचे बजेट काय आहे? तर राज्य सरकारने योजनेसाठी दरवर्षी 36,000 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे।
यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झालेला आहे. पुढील वर्षापर्यंत महाराष्ट्रातील एकूण कर्ज 9.36 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. म्हणजे 2024-25 या वर्षासाठी राज्याचे व्याजाचे देयक 54,687 कोटी रुपये होते, जे पुढील वर्षी 64,658 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते, अशी दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. खूप महत्त्वाची ही न्यूज आहे, अपडेट आहे. तर पहा, निवडणुकीपूर्वी मत मिळवण्यासाठी सरकारने कोणत्याही पात्र निकषांची तपासणी केलेली नाही. आता सरकार बनल्यावर लाभार्थीयांची तपासणी सुरू केली आहे. ज्या अधिकाऱ्यांचे काम तपासणी करणे होत नाही त्यांच्याकडून हे पैसे वसूल केले पाहिजेत. अशा प्रकारे हे मत आहे. आणि तुमचं देखील काही मत असेल तर कॉमेंटमध्ये जरूर सांगा, मेसेज करा. आम्ही तुम्हाला जरूर उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.